खरं तर या राजकीय वातावरणामध्ये समतामध्ये प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं असं काही कारण नव्हतं. आमचे संपर्क कार्यालय आहेत, त्या ठिकाणी आम्ही राजकीय पक्षाच्या कार्यालयात खरं या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या पाहिजे. परंतु नाईलाजास्तव आम्हाला समता पत संस्थेमध्ये आज समता पत संस्था संचालक म्हणून आम्हाला या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागत आहे. सध्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सोशल मीडियावर समता पत संस्थेच्या बाबतीमध्ये काही चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. समताचे काही थकबाकीदार हे मागच्या 3 दिवसामध्ये अचानक एकत्र आलेत. एक नाशिक जिल्ह्यातला असेल, एक संभाजीनगर जिल्ह्यामधला असेल, एक पुण्यामधला असेल, अशा वेगवेगळ्या भागातले थकबाकीदार हे अचानकपणे एकत्र आले. आता आले का आणले गेले हा खरंच संशोधनाचा भाग आहे, परंतु ते आले आणि त्यांनी सहकार खात्यामध्ये काही अर्ज केले. ज्या खरंच सरकारी खात्यांमध्ये महिनोन फायली हलत नाहीत, त्या सरकारी कार्यालयांमध्ये सकाळी एक अर्ज केला गेला आणि संध्याकाळी लगेच चौकशीची ऑर्डरही निघाली. म्हणजे अशा पद्धतीचं काम एक साधे कर्जदार म्हणणं चुकीचं आहे, थकबाकीदार, ठग लोक, फसवणूक करणारे लोक, हे लोक सकाळी सरकारी खात्यामध्ये अर्ज करतात आणि संध्याकाळी लगेच समताच्या बाबतीत चौकशीची ऑर्डर काढल्या जाते. अशा पद्धतीचं कामकाज हे सध्या आपल्याकडे चालू आहे. आता हे चौकशी आदेश कसे निघाले, कसे काढले गेले, या थकबाकीदारांना कोणी सपोर्ट केला का त्यांनी त्यांच्या ताकदीवर काढले, हे पब्लिक आहे, हे सब जानती आहे. हे काही मी वेगळे सांगायची आवश्यकता नाही. कोपरगावकरांना किंवा समताच्याच महाराष्ट्रातील सर्व ठेवीदारांना या सगळ्या गोष्टी आता पूर्णपणे माहिती आहेत की ह्या वेळेला अशा परिस्थितीमध्ये समताची चौकशी लावणं ह्याच्यामागे काय तथ्य असू शकेल हे काय आम्ही वेगळं सांगायची आवश्यकता नाही. परंतु ज्या काय खोट्या क्लिप्स किंवा खोटे पत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत, त्याच्या बाबतीमध्ये कुठेतरी सर्वांना त्याच्यातलं खरं काय आहे, सत्य काय आहे हे सांगणं ही समताची जबाबदारी आहे. म्हणून खरं याची पत्रकार परिषद घेतलेली आहे. बरेचसे लोक सोशल मीडियावर बातम्या टाकतायत, बातम्या टाकून थांबत नाहीयेत, तर लोकांना फोन पण चालू आलेले आहेत की समता आता अडचणीमध्ये आहे, समताची इन्क्वायरी लागलेली आहे आणि तुम्ही समतामध्ये ठेवी काढून घ्या. आणि अगदी म्हणजे हास्यास्पद गोष्ट अशी आहे की ज्या लोकांना फोन जात आहेत, ज्या ठेवीदारांना फोन जात आहेत, ते ठेवीदार हसत आम्हाला फोन करतायत, भैया आम्हाला फोन येऊन गेला बरं का, आणि आम्हाला सांगितलं की तुमची समताची ठेवी काढून घ्या, पण तुम्ही घाबरू नका, आम्हाला माहिती आहे काय होतंय काय नाही. अशा पद्धतीचे शेकडो फोन सकाळपासून आम्हाला सगळ्या आमच्या ठेवीदारांचे येत आहेत. आणि ठेवीदारांच्या या निमित्ताने ठेवीदारांचा किती विश्वास समतावर आहे याची एक अनुभूती आम्हाला आलेली आहे. आणि त्यामुळे आम्ही खूप मोठा एक विश्वास लोकांचा कमवलेला आहे, याचं एक समाधान आम्हाला या घटनांमुळे दिसून येत आहे. म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की लोकांचा प्रयत्न असा होता की समताच्या ठेवी कमी करायच्या आणि काकांवर प्रेशर आणायचं आणि त्या प्रेशरमुळे काका काहीतरी वेगळा मार्ग अवलंबतील. परंतु असं न होता ही निवडणूक आता लोकांनी हातात घेतलेली आहे आणि त्यामुळं लोकांनी समताची ठेवी कमी केलेल्या नाहीयेत. मागच्या 2 दिवसात म्हणजे काल आणि आज या 2 दिवसामध्ये तब्बल 1,86,00,000 रुपयाच्या ठेवी या समताच्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे हा जो लोकांचा विश्वास आमच्यावर आहे त्याबद्दल आम्ही खरंच लोकांचे अधिक कृतकृत्य आहोत. त्यांचे हे विश्वास हा आम्ही कायम तिथे राखणार आहोत. आणि जे लोक सोशल मीडियावर अपप्रचार करतायत त्यांच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे. आजच सकाळी आम्ही पोलीस निरीक्षक साहेब कोपरगाव यांच्याकडं हे जे सोशल मीडियावर जे अपप्रचार करतायत ठराविक 2 ते 3 नंबरवरून सगळे मेसेज फॉरवर्ड होत आहेत आणि त्या नंबरला कॉल केला की फोन लागतच नाहीयेत. त्यामुळे हे कुठेतरी प्लॅनिंगने काम चाललेलं आहे. म्हणून आम्ही त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. त्याची पण चौकशी पोलीस महोदय करतील अशी मला अपेक्षा आहे. जे काही आमचे थकबाकीदार आहेत त्यांनी काही मध्यंतरी पत्रकं काढलेले आहेत, ते पत्रकं सुद्धा चुकीच्या पद्धतीचे आहेत. ज्या भाषेत त्यांनी पत्रकं काढलेले आहेत ते अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे समताची बदनामी होतीये.
म्हणून आम्ही त्यांना आबरूनुसार दावा दाखल त्यांच्या करणार आहोत. त्या संदर्भात सुद्धा नोटीस आम्ही त्या थकबाकीदारांना आम्ही काढलेली आहे. सगळं सविस्तर सांगायचं झालं तर हे जे काय थकबाकीदार आहेत त्यातलं एक म्हणजे वसंत घोडके नावाचे एक गृहस्थ आहेत, थकबाकीदार आहेत, समताचे पिंपळगाव बसवंतमध्ये ते राहतात. त्यांनी एक 4-5 वर्षापूर्वी समतामधून कर्ज घेतलं होतं. त्यांना त्यांचा एक व्यवसाय सुरू करायचा होता. त्यांनी खूप मोठं स्वप्न पाहिलं होतं, आम्हाला पण दाखवलं होतं की आम्ही अशी बिल्डिंग बांधणार, हॉटेल बांधणार, असं काहीतरी भलतं मोठं स्वप्न दाखवलं. आणि त्यांच्या बऱ्याचशा प्रॉपर्ट्या समतामध्ये गहाण ठेवून, तारण ठेवून त्याच्यावर त्यांनी कर्ज घेतलं. त्यांना समताने कर्ज पण दिलं. परंतु काळानुरूप आमच्या असं लक्षात आलं की हे पैसे ज्या गोष्टीकरता दिलेले आहेत त्या गोष्टीकरता वापरले जात नाहीयेत. या पैशाचा पुढे दुरुपयोग केला जातोय आणि त्यांचे हप्ते पण ते काय भरू शकले नाहीत. त्यामुळं आम्हाला त्यांच्यावर कायदेशीर कारवाया सुरू कराव्या लागल्या. सहकाराच्या ज्या काही वसुलीच्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेसनुसार आम्ही त्यांच्यावर कारवाया केल्या. त्यांना आम्ही नोटिसा पाठवल्या, परंतु त्यांनी तरी सुद्धा इथं कर्जामध्ये कुठलाही हप्ता जमा केला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला त्यांच्या मिळकती जप्त कराव्या लागल्या. आणि ही सगळी प्रोसेस पूर्णपणे कायदेशीर पूर्ण केलेली आहे. सहकार खात्याच्या आदेशाने सहकार खात्याने ऑर्डर काढली आणि त्यांच्या मिळकती आम्हाला जप्त कराव्या लागल्या. जप्त करून त्या मिळकतींचा आम्हाला लिलाव करावा लागला. लिलाव करण्यापूर्वी त्याची सरकारी किंमत किती आहे किंवा बोलीची किंमत किती आहे हे आपल्याला सहकार खात्याकडून दाखवण्यात येतं, ठरवण्यात येतं. ती किंमत आपल्याला मागे दिसते स्क्रीनवर की सरकारने आम्हाला ती किंमत किती किमतीमध्ये विकायचा आदेश काढलेला आहे. ही मिळकत जी आहे घोडकेंची ही 3,50,00,000 रुपयाची शासन किंमत आम्हाला शासनाने काढून दिली आणि त्याच्यानुसार आम्ही त्याचे लिलाव पुकारले. पहिला लिलाव झाला, त्याला कोणीच बोलीदार आलं नाही. दुसरा झाला, त्यालाही कोणीच बोलीदार आलं नाही. तिसरा झाला, त्यालाही कोणी बोलीदार आलं नाही. आणि मग 3 लिलाव झाल्यानंतर जेव्हा ती मिळकत विकल्या गेली नाही त्यावेळेला सरकारने जो सहकारचा कलम 185 आहे त्याच्यानुसार ती मिळकत समता पतसंस्थेच्या नावावर वर्ग झाली. आणि ती वर्ग झाल्यानंतर आम्हाला अधिकार होते की ती मिळकत आम्ही 3 कोटी रुपये किंवा त्यापेक्षाही कमी किमतीमध्ये विकू शकत होतो. परंतु त्याच दरम्यान हे जे काही कर्जदार आहेत वसंत घोडके यांनीच एक आमच्याकडे कस्टमर आणलं की एक मनचंदा नावाचे गृहस्थ आहेत, त्यांना ते आमच्याकडे घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की हे मनचंदा आपल्याला सरकारी जी किंमत आहे त्यापेक्षा जास्त रक्कम द्यायला तयार आहेत, तरी आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ही मिळकत त्यांना विका. आम्ही विचार केला की समताला काय कर्ज येण्याची मतलब आहे आणि आम्ही त्याला मान्यता दिली आणि त्या मनचंदांच्या नावावर 14/11/2022 रोजी समतांनी खरेदी खत करून दिलं. त्या खरेदी खताला हे जे काय गृहस्थ आहेत जे सध्या सोशल मीडियावर बडबड करतायत, टीव्हीवर नको ती बडबड करतायत, ते गृहस्थ स्वतः त्या दस्ताला संमती देणार म्हणून त्यांच्या सह्या आहेत, त्यांचे फोटो आहेत, ते समक्ष त्या खरेदी खताच्या वेळेस हजर होते, उपस्थित होते. त्या खरेदी खताच्या ते जमीन विक्रीतून जी काय रक्कम 5,05,00,000 रुपयाची समतामध्ये जमा आली, त्या गृहस्थांचं म्हणणं होतं की ती रक्कम माझ्या खात्यामध्ये जमाच झाली नाही, ते पैसे माझ्याकडे आलेच नाही. अरे मग ते पैसे गेले कुठं? हे सर्व पैसे त्याच कर्जदाराच्या खात्यामध्ये, त्या कर्जदाराचे जे काही वेगवेगळे कर्ज खाते होते त्या सर्व कर्ज खात्यामध्ये समतांनी त्याच दिवशी जमा केलेले आहेत. हे पैसे नियमाने समता ठेवू शकत नाही किंवा कुठेही पाठवू शकत नाही. हे पैसे त्यांच्याच कर्ज खात्यामध्ये 5,05,00,000 रुपये हे पूर्णपणे त्याच कर्जदाराच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. परंतु ते कर्ज खात्यामध्ये भरून सुद्धा त्याची तुम्हाला माझ्या सगळ्या स्लाइड दिसत असतील, त्यांच्या सह्या आहेत, कशा कशा रक्कम आल्या आणि कोणत्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झाले 5,05,00,000 हे सर्व इथं आपल्याला दिसतंय. सही पण दिसते. ते पैसे जमा करायचे याच्याकरता त्यांनी सह्या पण केलेल्या आहेत, त्यांच्या चेकवर विड्रॉलवर सह्या आहेत आणि त्या सह्यानुसारच ते पैसे त्यांच्याच कर्ज खात्यामध्ये त्यांनी ज्या कर्ज खात्याला सांगितले त्या कर्ज खात्याने जमा केलेले आहेत. ही घटना आहे 2022ची. 2022 पासून 2025 अगदी कालपर्यंत त्या माणसाला त्या बाबतीत काहीही वाटलं नाही. या उलट त्यांचं आता जे म्हणणं आहे की हे 5,05,00,000 रुपये माझ्या खात्याला आलेच नाही किंवा माझं कर्ज खातं याच्यातून नील व्हायला पाहिजे होतं, जे नील झालंच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की 2022 नंतर 2024 मध्ये 16/7/2024 याच कर्जदारांनी त्याचे जे इतर गाळे आहेत ते गाळे विक्री करून, त्यांनीच गाळे विकलेत, ते गाळे विक्री करून 1,18,00,000 रुपये त्यांच्याच कर्ज खात्यामध्ये जमा केलेले आहेत. तर त्यांना तो विक्री व्यवहार मान्य नव्हता किंवा त्यांचं म्हणत होतं की आमचं कर्ज खातं नील व्हायला पाहिजे. मग त्यांनी परत 1,18,00,000 रुपये का बरं भरले? त्याच्याही पावते मी आपल्या ठिकाणी दाखवतो. कर्ज खात्यामध्ये 1,18,00,000 रुपये त्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केलेले आहेत, त्यांनी स्वतः आणून भरलेले आहेत.
म्हणजे अशा प्रकारे हा एक कुठंतरी राजकीय दबाव तयार करायचं कामकाज काही लोकांकडून या ठिकाणी चालू आहे. हे सगळे लोक, यांना अचानक 4-5 वर्षांत जाग आली आणि हे लोक त्या सहकार खात्यामध्ये गेले आणि दुपारी अर्ज केला, संध्याकाळी ऑर्डर घेऊन मिरवत मिरवत बाहेर आले. त्या वसंत घोडकेंनी सांगितलं की बुवा ती जमीन जी आहे, ती जमिनीवर आमची एकत्रित कुटुंबाची जमीन होती, आमच्या भावाचाही त्याच्यामध्ये हिस्सा होता. मला खरं सांगायला खेद वाटतो. त्यांचे जे बंधू आहेत नितीन घोडके, त्यांचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला. त्यांचा सुद्धा मृत्यू का झाला हे सुद्धा पिंपळगाव बसवंत मधल्या सर्व लोकांना माहिती आहे. त्या माणसावर कोणाचा दबाव होता, त्या माणसाच्या कुठं कुठं सह्या घेतल्या गेलेल्या होत्या आणि त्याच प्रेशरमुळं त्या माणसाचा मृत्यू झाला. ही सुद्धा एक शोकांतिका आपल्या सर्वांना मला या निमित्ताने सांगावीशी वाटते. आणि हा जो वसंत घोडके नावाचा माणूस आहे, हिने फक्त समताच्या बाबतीत असा विषय केला भाग नाहीये. अजूनही 7 ते 8 पतसंस्था आणि बँकांमध्ये कोट्यवधी रुपयाचे कर्ज या माणसाचे आहेत. त्याच्या सुद्धा नोटिसा पेपरला प्रसिद्ध झालेल्या आहेत. मी त्या सुद्धा आपल्याला दाखवतो. हे वसंत घोडके आहेत, त्यांच्यात मी पतसंस्थांची नावं मुद्दामून डिक्लेअर करत नाही, परंतु याच्या सुद्धा कोट्यवधी रुपयाच्या अजूनही कर्ज या माणसाच्या अंगावर आहेत आणि तो सगळ्यांना अशाच पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न करतोय. ह्याच्यामध्ये एकच फक्त प्लस पॉईंट समताचा आहे की अजूनही ह्या पतसंस्था किंवा बँका आहेत यांची वसुली होऊ शकली नाही, परंतु समताची 80% वसुली या माणसाकडून होऊ शकलेली आहे. कारण की समता ही सचोटीने वसुली करता प्रयत्न करते आणि आपल्या ठेवीदारांच्या ठेवीचं रक्षण करायचं काम ही समता पतसंस्था करत असते. त्याच्यामुळे समताचे पैसे वसूल झालेत, इतर लोकांचे पतसंस्थांचे पैसे तो असंच सगळ्यांना अडचणीमध्ये आणणार आहेत. आणि फक्त बँकांचे किंवा पतसंस्थांचेच नाहीत, कित्येक खाजगी लोकांचे पैसे सुद्धा ह्या माणसाने अडचणी फसवलेल्या आहे लोकांना, त्यांचे पैसे उचलून घेतलेले आहेत. हे सांगायला खरं हरकत नाही. हा घोडके जो आहे, हा घोडके तसा व्यक्तिगतरित्या आमचा पाहुणाच आहे. त्यामुळे इतरही पाहुणे एवढं आम्हाला सांगतात की अहो तुमचे पैसे कसे काढले, आमचे पैसे काढून द्या, माझे 2 लाख अडकले, माझे 5 लाख अडकले, काही लोकांचे काढून दिलेले म्हणजे असा तो माणूस ज्या वृत्तीचा आहे, ती वृत्ती काय आहे ती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. अजून एक महाभाग आहेत की ज्यांनी मोठे मोठे पत्रक सोशल मीडियावर फिरवले. त्या महाभागाने 2-4 लोकांना पाठवले असतील, परंतु तिथून उचलून आपल्या कोपरगावमध्ये सोशल मीडियामध्ये कसा याचा प्रचार झाला, कुठं कोणाच्या मार्फत पसरवले गेले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. संजय मोरे हे त्यांनी बरंच मोठं पत्रक काढलं आणि त्या पत्रकामध्ये त्यांनी काय मेन्शन केलं, काय 22 कंपन्यांचे ते मालक आहेत. पण ते लिहायचं विसरले. ते 22 बंद पडलेल्या कर्जबाजारी कंपन्यांचे ते मालक आहेत. त्यांनी दिलं त्याच्यामध्ये धडीत की मी आशियाई बॉडी बिल्डिंग असोसिएशनचा अध्यक्ष आहे. अहो त्याच आशियाई बॉडी बिल्डिंग मध्ये तुम्ही किती मोठा भ्रष्टाचार केलेला आहे याच्या क्लिप्स मी तुम्हाला थोड्या वेळ सगळ्यांना देणार आहे. ज्या महिलांकरता बॉडी बिल्डिंगच्या असोसिएशनची स्पर्धा भरवली जाती, त्या स्पर्धेमध्ये हिने काय तमाशा केलेला आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळेल. नुसता तमाशा नाही तर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार त्या फेडरेशनमध्ये या संजय मोरे नावाच्या व्यक्तीने केलेला आहे. त्याला अक्षरशः पुण्यामध्ये ज्या असोसिएशनच्या त्यांनी स्पर्धा घेतलेल्या होत्या, त्या स्पर्धकांनी त्याला त्या भर कार्यक्रमात संजय मोरेला सगळ्यांसमोर महिलांनी मार खाल्लेला आहे. अशा लेवलचा, अशा लायकीचा माणूस आज समतावर येऊन समतावर काहीतरी आरोप करायचे प्रयत्न करतो, त्याची लायकी पण नाहीये. आता हे व्यक्ती सुद्धा 6 वर्षापासून समताचे थकबाकीदार आहेत. संजय मोरे हे तसे मूळ संभाजीनगरचे आहेत. संभाजीनगर मधली काही मिळकत तारण ठेवून त्यांनी कर्ज घेतलं होतं. ते कर्ज थकल्यानंतर हेमा बागांनी बऱ्याच ठिकाणी कोर्ट कचरा करायचा प्रयत्न केला. मी तुम्हाला खरी आणि सांगू इच्छितो की आतापर्यंत त्यांनी हायकोर्टामध्ये 5 वेगवेगळे दावे दाखल केले आणि त्या 5ही दाव्यांमध्ये हायकोर्टाने त्यांना दंडात्मक कारवाई केलेली आहे. शेवटच्या दाव्यामध्ये तर हायकोर्टाने सांगितलं, अरे बाबा रे, तू आता ह्याच्या 4 वेळेस दावे हरलाय, परत त्याच मुद्द्यावर दावे दाखल करतो, तुला 50,000 रुपये दंड. त्याला हायकोर्टाने 50,000 दंड केलेला आहे. आणि मी हे बोलत नाही, हे मी पुराव्यासह दाखवतो. या हायकोर्टाच्या ऑर्डर आहेत. याच्या व्यतिरिक्त तो मावशी ते थांबला नाही. त्यांनी अहिल्यानगरच्या कोर्टामध्ये दावा दाखल केला, त्यांनी पैठणच्या कोर्टामध्ये दावा दाखल केला, सातारच्या कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि या सगळ्या ठिकाणी त्याला कोर्टाने 2-2 हजार रुपये दंड केला की तो कोर्टाचा कामकाजाची वेळ बर्बाद करतोय. त्याच्यामुळे त्याच्यावर 2-2 हजार रुपये प्रत्येक केसमध्ये त्याच्यावर कोर्टाने दावा दाखल केलेला आहे.
हा महाभाग इतका पोहोचलेला आहे ना, हे असे जसे शायनिंग मारतो ना की ते मी ह्याचा असू अध्यक्ष 22 कंपन्या, असेच मोठमोठे पत्र तो असेच मोठमोठे पत्र त्यांनी सीबीआयला पण दिले, ईडीला पण दिले. त्यानिमित्ताने आम्हाला कळलं सीबीआय ईडी काय असतं. ते पण आले, त्यांनी पण समताची चौकशी केली, सीबीआयनी केली, ईडीने केली आणि त्यांनी सुद्धा समताला क्लीन चिट दिलेली आहे. मी ते सुद्धा कागद तुम्हाला समोर दाखवतो. ही आर्थिक गुन्हे शाखा आहे, यांनी सुद्धा समताची चौकशी केली, क्लीन चिट मिळाली. सीबीआयनी समताची चौकशी केली, क्लीन चिट मिळाली. ईडीने समताची चौकशी केली, तिथे सुद्धा समताला क्लीन चिट मिळालेली आहे. त्यामुळे हा जो महाभाग आहे याचे प्रयत्न कित्येक वर्षापासून चालू आहेत. खरं तर हा 2 वर्षापूर्वी थांबला होता. हा कुठंच काही दावे दाखल करत नव्हता, कारण त्या लक्षात आलं की आता ह्याच्यातून काहीच होत नाहीये, समतावाले काय आपल्याला पुरून उरलेत, सगळीकडे आम्ही केसेस हारतोय, याच्या लक्षात आलं. परंतु अचानक 2 दिवसापूर्वी तो पण जिवंत झाला, त्यालाही जिवंत केलं गेलं. बाबा रे उठ, जागा हो, तुझ्या बरोबर आम्ही आहोत, असं कोणती त्याला सांगितलं शक्तींनी. आणि त्याच्या मागे कुठेतरी पाठबळ दिलं आणि एक वात्रटपणाचा बालिशपणाचे प्रयत्न त्यांचे पण चालू झाले. बरं, हा सुद्धा महाभाग जो आहे हिनी समतालाच नाही, जीएस महानगर बँक आहे त्या बँकेला सुद्धा हिने 2020 साली मोठा गंडा घातलेला आहे. त्याच्या सुद्धा नोटिसा पेपरला मध्यंतरी येऊन गेलेल्या आहेत. त्याच्यात सुद्धा किती महानगर बँकेचे कर्ज आहेत हे सुद्धा त्याचा हा पॅटर्न आहे. तो सगळ्यांना असाच त्रास द्यायचा प्रयत्न करतो. त्यांनी महानगर बँकेला सुद्धा अशाच मोठ्या प्रमाणाची कोट्यवधी रुपयाची फसवणूक त्या माणसाने केलेली आहे. म्हणजे एवढंच काय, म्हणजे माणसाची दानत असती ना, लायकी असती ना, ती कशी दिसती लक्षात येते. ह्या संजय मोरेच्या मुलाचं लग्न शिर्डीमध्ये झालं. आता खरं मला वैयक्तिक कुटुंबापर्यंत जायचं नव्हतं, परंतु त्यांनी ज्या भाषेमध्ये तो पत्रव्यवहार केला आहे म्हणून मला कुठेतरी दादा तुमची परवानगी घेऊन मी खरं त्या वैयक्तिक लेवलपर्यंत बोलतो. या माणसाच्या मुलाचं लग्न शिर्डीमध्ये झालं, मोठ्या थाटामाटात लग्न पार पाडलं आणि ज्या गरिबांकडून त्यांनी तिथं सेवा करून घेतली, म्हणजे अगदी फेटे बांधणारा असो, तिथं केटरिंगवाला असो, हॉटेलवाला असो, घोड्यावाला असो, बँडवाला असो, या कोणाचेही पैसे त्या महाभागाने दिलेले नाहीत. संजय मोरेचे कितीतरी लोक आमच्याकडे चक्रा मारतायत की आमचे पैसे काढून द्या म्हणून. त्या लोक म्हणजे मला एक फायदा असा झाला की जसं त्यांनी हे पत्र पब्लिश केलं, सगळे 7-8 लोक आमच्याकडे चक्रा मारायला लागले, आमचे पण त्याच्याकडे पैसे. दादा एक गरीब लोक ज्यांचं हातावर पोट आहे, आता फेटा बांधणारा माणूस हातावर पोट आहे त्याचे 20-20 हजार रुपये नाही द्यायचे. आणि ह्या अशा वृत्तीचे हे संजय मोरे घोडके सारखे लोक आहेत ज्यांची लायकी नाहीये. तिसरा एक महाभाग ज्यांनी आम्हाला खात्याकडून जेव्हा पत्र आलं चौकशीचं, त्या पत्रामध्ये कळालं की कोणाच्या अर्जावरून त्यांनी समजा चौकशी चालवलेली आहेत. तर तिसरा आमचा थकबाकीदारच निघाला, त्याचं नाव म्हणजे ओमप्रकाश खके. या खकेंचं समजाने 6 वर्षापूर्वी त्यांनी समजा कर्ज थकवलं होतं. त्यांच्या प्रॉपर्टी विकून, त्यांच्या गाड्या आहेत त्या गाड्या विकून त्यांचं पूर्ण कर्ज समतानी वसूल केलेलं आहे. त्याचं सगळं कर्ज प्रकरण समताशी संपलेलं आहे, पण तो सुद्धा याच्यामध्ये तक्रारदार झाला आणि त्यांनी पण ती तक्रार दाखल केली. आणि मला खरं वाईट वाटतं की सहकार खात्यांनी अशा थकबाकीदारांचा अर्जाचा विचार करून समताची इन्क्वायरी लावली. समताला इन्क्वायरीचा काही फरक पडत नाही. समताच्या इन्क्वायऱ्या ह्या कायम चालूच असतात. चालू असल्यामुळे काय होतं की महाराष्ट्र सहकार खात्याचा नियम आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या टॉप 10 पतसंस्था आहेत, ह्या टॉप 10 पतसंस्थांची चौकशी अहवाल हा ते प्रत्येक वर्षी चेक करत असतात. आत्ताच 3 महिन्यापूर्वी समताची पूर्ण चौकशी झाली आणि सहकार खात्याने अहवाल पण पब्लिश केला की इथलं कारभार एकदम सुसज्ज आहेत, इथल्या कुठल्याही कामकाजामध्ये काहीही अडचणी नाही, असा चांगला कोरा अहवाल आला. आता खरं मी त्या अधिकाऱ्यांशी फोनवर काल बोललो ज्यावेळेस मला ऑर्डर मिळाली. म्हणलं साहेब तुम्ही आत्ताच 3 महिन्यापूर्वी आमच्याकडे येऊन गेले, सगळी चौकशी केली, आता परत तुम्हाला तेच फायदे बघायचे का? त्यांनी पण डोक्याला हात लावला. ते सांगितले की तुम्ही समजून घ्या, आम्हाला कोणाचे काय फोन आले होते, मी खरं आता जाहीरपणे हा विषय बोलत नाही, त्याच्यावर काय निर्णय घेतले दादा घेतील. पण त्या लोकांनाही खूप प्रेशराईज केलं गेलं आणि त्यांनी सुद्धा आमची माफी मागितली की संदीपजी जाऊ द्या, आमच्यावर काय प्रेशर होतं आम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला ही चौकशी ऑर्डर काढावी लागली. आम्हाला आत्ताच माहिती आहे की समतामध्ये काही निघत नाही. मागचे 3 वर्ष आपण चौकशा केल्या समताच्या, त्यात कधीही काही निघालेलं नाहीये, याच्यातही काही निघणार नाहीये. त्याच्यामुळं समताच्या किती जरी चौकशा लागल्या तरी समताला काही फरक पडतो अशातला कुठलाही काही भाग नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशा, आता ही सुद्धा 2021 साली अशीच एक चौकशी संजय मोरेने लावली होती, तिची ही ऑर्डर आहे की ती ऑर्डर सुद्धा सहकार खात्याने नील करून दिलेली आहे की त्या चौकशीत काही अर्थ नाही. याच्यानंतर तिने बरेच अर्ज केले, पण खात्याने उत्तर दिलं की बाबा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही समता चौकशा केलेल्या आहेत, त्यात कधीच काही निघत नाही, त्यामुळं आता आम्ही काही चौकशी करणार नाही. परंतु अचानक काही महाशक्ती जागा झाल्यात की ज्या महाशक्तींना कोपरगावमध्ये जे काही आजचं राजकारणाची परिस्थिती आहे
त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी पुन्हा म्हणेल ही ये पब्लिक आहे, हे सब जानती आहे. आणि आता ही पब्लिकने हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे, जनतेने हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे. त्यामुळे तुम्ही कुठं कितीही कशी आदळआपट करा, जनताला जे करायचं आहे ते करणार आहे. आणि येत्या 21 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे जिल्ह्यामध्ये सर्वोच्च मतांनी निवडून येणार.